रामदास कदमांच्या वक्तव्याचा अनिल परबांनी चांगला समाचार घेतला। 2012ला कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते त्या बाकड्याचा मी शोध घेतोय असं परबांनी म्हटलं। मात्र अनिल परबांच्या या वक्तव्यानंतर परबांनी बोलताना जरा भान राखावं, मी चुकून बाकड्या बोललो, मातोश्रीवर सोफे आहेत असं प्रत्युत्तर कदमांनी दिलं। बाळासाहेबांच्या मृतदेहाच्या हाताचे ठसे घेतल्याच्या आरोपावरून अनिल परबांनी रामदास कदमांवर टीका केली। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच हाताचे मोल्ड बनवले होते अशी माहिती परबांनी दिलेली आहे। संजय राऊतांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र रामदास कदमांवर थुंकतोय, टाळ्या मिळवण्यासाठी रामदास कदमांनी बाळासाहेबांची विटंबना केली अशी टीका राऊतांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरून रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल परबांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेरलं। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे डान्स बार चालवत असेल तर नैतिकतेचा मुद्दाच राहत नाही असा हल्लाबोल त्यांनी केलाय। रामदास कदम यांच्या बायकोनं जाळून घेतलं की तिला जाळलं गेलं याची चौकशी करावी अशी मागणी अनिल परबांनी केली। या प्रकरणामध्ये रामदास कदमांची नार्को टेस्ट करावी अशी देखील मागणी परबांनी केली आहे। रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केली। आरोप खोटे की खरे हे ठाकरेंनी बोलावं असं म्हस्केंनी म्हटलंय। काल परवाचा जो शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे। पावसातही शिवसैनिक शिवतीर्थावर उभे होते। आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना खोचक टोला लावलाय। शिवाजी पार्क राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्ष सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाण्यात बॅनरबाजी करत देसाईंवर टीका केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली। आपली मराठी भाषा कालही अभिजात होती, आजही देखील आहे आणि उद्याही अभिजातच राहील असं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। स्वभाषा, मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। सायबर फसवणुकीमध्ये गोल्डन अवर महत्वाचं आहे। जेवढी विनाविलंब तक्रार कराल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचवणं आणि परत मिळवणं सोयीचं होतं। त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचं समजल्यास तातडीनं विनाविलंब 1930 किंवा 1945 या क्रमांकावर तक्रार द्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची वनमंत्री गणेश नाईकांनी पाहणी केली। पालघरच्या ग्रामीण भागासह सरावली, जामशेत या भागात नाईकांनी पाहणी केली। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत दिली जाणार असल्याचं आश्वासन नाईकांनी दिलं। 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी ते टर्मिनलची पाहणी करतील। 1160 हेक्टर जमिनीवर हे विमानतळ तयार करण्यात आलं। 8 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन झालं तरी डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं विमानतळाच्या उद्घाटनानंतर तत्काळ या परिसरात नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसेसचं परिचालन सुरू करण्याची प्राथमिक तयारी सुरू केली। महापालिकेच्या परिवहन विभागानं 150 नवीन सीएनजी गाड्या खरेदीची निविदा प्रसिद्ध केली आहे। विमानतळाचं उद्घाटन होताच पहिल्या टप्प्यात 20 बसेसचं परिचालन सुरू करण्याची तयारी असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। गोरेगाव मुलुंड जोड मार्ग प्रकल्पानं वेग घेतला असून 16 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे। या प्रकल्पामुळे गोरेगाव मुलुंड दरम्यानचा प्रवास केवळ 25 मिनिटात करणं शक्य होणार आहे। दरम्यान या प्रकल्पाला गती द्यावी असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले। मुंबईमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाईल, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान अपडाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्ग बांधत असून या महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे। या विस्ताराअंतर्गत मुंबई पुणे प्रवासासाठी 3रा महामार्ग उपलब्ध होणार आहे। तर या कामाला नवीन वर्षात सुरुवात करण्याचं NHAIचं नियोजन आहे। राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झाले। या निर्णयामुळे कागदांची मोठ्या प्रमाणात बचत होईल, तसंच पर्यावरणाचं संरक्षण होईल। भोपाळमधल्या विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे।
या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ई-बुलेट वाहनाची निर्मिती केली आहे. वाढतं प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता हा प्रयोग साकारला आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनशी स्कायवॉकच्या माध्यमातून पॉल टॅक्सी प्रकल्प जोडण्यात येणार आहे. स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेनं कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलं. या स्कायवॉकमुळे प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात विना अडथळा प्रवास करता यावा यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण QR कोड असलेला फलक लावणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना उपयुक्त माहिती देण्यासाठी हे फलक लावण्यात येणार आहेत. या उभ्या QR कोड फलकांवर महामार्गाशी संबंधित महत्त्वाची माहिती उपलब्ध असणार आहे. मुंबईमधले सुपर स्टोअर्स 24 तास खुली राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना खरेदीसाठी मोठं केंद्र उपलब्ध होणार आहे. शहरातील दुकानं, हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरू राहणार असल्यानं सणासुदीच्या खरेदीला वेग येईल. वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरामध्ये जलवाहिनी लिकेज झाली. या घटनेमुळे रस्त्यावर अचानक पाण्याचे फवारे उडाले. परिसरात काही काळ गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेमुळे पालिकेचा मुख्य डांबरी रस्ता फुटल्यानं मोठं नुकसान झालं. मुंबईतल्या काही भागात 3 दिवस पाणी कपात होणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे पांझरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम आहे. 7 ते 9 ऑक्टोबरला दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे 3 दिवस पाणी कपात केली जाणार आहे. महावितरणचं वाशी येथील वीज भरणा केंद्र आणि तक्रार निवारण विभाग अचानक कोपरखैरणे इथं हलवण्याचा निर्णय झाला. यासंबंधी वाशीकर रहिवाशांमधनं तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. वीज देयकं इतर समस्यांसाठी वाशीतल्या नागरिकांनी कोपरखैरणेपर्यंत प्रवास का करायचा आणि हे केंद्र हलवण्यामागे नेमकं कारण काय असा सवाल केला आहे. अंबरनाथच्या मोरीवली MIDCतून गॅस सोडण्यात आलाय. त्यामुळे परिसरात धूर पसरल्यामुळे काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. शहरात दररोज असं प्रदूषण होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र तरीही कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. ठाणेकरांची ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचे 16 हॉटस्पॉट शोधण्यात आलेत. या भागात सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 10 या वेळेत अवजड वाहनांना नो एंट्री असेल. ऐन सणासुदीच्या काळात हाती आलेलं पीक अतिवृष्टीमध्ये वाहून गेल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेत. सध्या बाजारामध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात उपलब्ध नाहीये. त्यामुळे पावसामुळे बराचसा माल कुजतो. अपेक्षित दरही मिळत नसल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेतील 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं सक्तीचं आहे. यासाठी भांडूपमध्ये मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीनं विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांच्याकडनं TET परीक्षेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाला आव्हान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.